मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही महाराष्ट्राचे बंटी पाटील समर्थ आहेत. बंटी पाटीलच समर्थ आहेत. सुप्रियाताई, प्रणिती शिंदे, बऱ्याच लोकांनी, विशंबर चौधरी, असीम सरोदे, सगळ्यांनी तो एक पॉलिटिकल जिम्मिक आहे त्यांचा, आव्हान द्यायचा. ते आता प्रणिती शिंदे आमच्या त्या ठिकाणी महिला म्हणून तयार आहेत, त्यांनी स्वीकारलं पाहिजे. ते कोणी असू दे, शेवटी माझं मत काय आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री एखादं आव्हान देतात त्यावेळी त्यांना जर त्यांची भूमिका मांडायची असेल तर कोणी उभारलं तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. तुमच्याच लेवलला पाहिजे असं काय. तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर कोणी व्यक्ती जो प्रश्न विचारतो, शेवटी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला जो माणूस व्यक्ती उभारेल प्रश्न विचार त्याचं उत्तर द्यायला तुम्ही समर्थ असला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही पळताय, म्हणजे नुसतं घोषणा करायची आणि त्या मुद्द्यापासून पळ काढायचं काम मुख्यमंत्री करतायत. आमच्याकडून आमची तयारी आहे त्यांच्याबरोबर चर्चा करायला. नाही, आता कसं आहे, ह्या चर्चा सगळ्या ऑफिशियली नाही आहेत, अनऑफिशियली व्हॉट्सॲपवर आलेल्या चर्चा आहेत. त्यामुळे काय आपण त्याचं डिलिमिटेशनची प्रोसेसच ठरली नाही तर मग लोकसंख्येचा आधार धरणार आहेत का, भौगोलिक आधार धरणार आहेत का. उद्या आता मुंबईमध्ये 4 गल्ल्यामध्ये एक विधानसभा मतदारसंघ होईल. नाही, विषय तो नाही. मुळात काय आहे की तुम्ही 2023ला ज्यावेळी केलं त्यावेळी 24च्या इलेक्शनमध्ये लागू करायचं होतं ना. 2/3 मेजॉरिटीनं आम्ही दिलंच होतं मान्यता. 24ला का लागू केलं नाही तुम्ही? 180 करायचं होतं आणि मग यावेळी सांगायचं होतं की आता 180 झालेलं आहे, आता डिलिमिटेशन करून अजून 50-100 वाढवूया महिला, काय अडचण नसती झाली. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.